नमस्कार. खास मकर संक्रांती निमित्त तुमच्यासमोर आम्ही आज एक वेगळा कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत. पतंगबाजी. सर्व राजकीय सभांमध्ये, सर्व राजकीय वातावरणामध्ये जे आपल्या कवितांमुळे उठून दिसतात, जे वेगळे दिसतात, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंपासून तर शरद पवारांपर्यंत, राज ठाकरेंपासून तर उद्धव ठाकरेंपर्यंत असा कुठलाही राजकीय नेता नाही की ज्यांना त्यांच्या कवितांनी भुरळ घातलेली नाही. असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे खासदार माननीय रामदास आठवले साहेब आज आपल्या कार्यक्रमात आलेले आहेत. आठवले साहेब, पतंगबाजीमध्ये आपलं स्वागत. आणि सर्वप्रथम मी तुम्हाला आणि हा कार्यक्रम पाहणाऱ्या सगळ्या दर्शकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. संक्रांतीचा आजचा जो दिवस सुरू झाला, सकाळीच मला एक SMS आला की आज दक्षिण भारताकडे जाणारे सर्व विमानं रद्द करण्यात आलेली आहेत, कारण आज रजनीकांत पतंग उडवणार आहे. तर हा विनोद ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं, कारण रजनीकांत यांचे विनोद गेल्या अनेक वर्षांपासून सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना वाचायला मिळतात. परंतु त्याच्या जोडीला किंबहुना रजनीकांत यांच्याही पेक्षा जास्त रामदास आठवले यांच्या कविता आता लोकांना आवडू लागल्यात आणि भुरळ घालू लागलेल्या आहेत. सोशल मीडियावर रामदास आठवले सातत्याने झळकतात, स्वतःचा त्यांचा त्यामध्ये काहीही सक्रिय सहभाग नसताना. आठवले साहेब, तुम्हाला त्याच्या काय प्रतिक्रिया मिळतात तुमच्या कवितांबद्दलच्या? आता महेश असं आहे की मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि मला माहीत आहे की लोकांचा समोरचा जो माणूस आहे, प्रेक्षक जो आहे, त्या प्रेक्षकाला ज्या गोष्टी आवडतात त्या कविताच्या माध्यमातून यमक जोडून जर आपण लोकांच्या समोर भाषण केलं, काय थोडेसे मुद्दे मांडले, तर लोकांमधून प्रचंड अशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो. महेश, मी तुला सांगतो की ज्यावेळेला मी लोकसभेत होतो त्यावेळेला माझं भाषण ऐकण्यासाठी आणि मी कोणती कविता करणार आहे हे ऐकण्यासाठी अनेक सगळे जे खासदार होते, मंत्री होते, ते फार उत्सुक असायचे. मी विधानसभेतल्या दोन्ही हाऊस मधल्या आपल्या कविता ऐकलेल्या आहेत प्रत्यक्ष रिपोर्टिंग करताना. ते लोकसभेमध्ये काय कशा प्रकारे त्यांचा रिस्पॉन्स मिळायचा? नाही, लोकसभेमध्ये मिळाला. म्हणजे आता मला हिंदीमध्ये, तर मी हिंदी बरा बोलतो आणि हिंदीमधली जे यमक जुळवून लोकांच्या समोर आपण एखादी कविता केली की त्याला उत्स्फूर्त अशा पद्धतीचा प्रतिसाद मिळायचा. आणि एकतर लोकसभेमध्ये सगळे खासदार जे लोक समजतात की सगळे अशिक्षित आहेत, ते असे अडाणी आहेत, पण ही वस्तू अजिबात नाही. एखादा अडाणी एखादा खासदार असेल, परंतु बाकीचे सगळे खासदार शिकलेले असतात, इंग्रजीमध्ये बोलतात, हिंदीमध्ये बोलतात आणि हुशार असणारे सगळे खासदार असतात. त्यामुळे मला असं वाटतं की मी ज्या पद्धतीनं लोकांना कोणाला वाटत असेल हे काय त्यामध्ये काय बुद्धिवादी भूमिका नाही, पण मी जी भूमिका मांडतो तर ती भूमिका ही कुणाला म्हणजे जास्त डसणारी अशी भूमिका नसते, तर ती सहज लाईटली अशी भूमिका असते. तर लोकांना माझ्या कविता ज्या 4-5 ओळी ज्या असतात त्या लोकांना आवडतात. आपण या कार्यक्रमाची सुरुवातच तुमच्या कवितेने करावी असं मला वाटतं. आता म्हणजे मी महेश एवढं सांगतो की मी सहजासहजी देत नाही कुणालाही टोला. वा, मी सहजासहजी देत नाही कुणालाही टोला, म्हणून तिळगुळ घ्या आणि माझ्याशी गोड बोला. क्या बात आहे, क्या बात आहे. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. पण तुम्हाला ठाऊक आहे का, आज सकाळपासून तुमच्या शब्दांमध्ये लोक एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. आज व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर सातत्याने तुम्ही लिहिलेली म्हणून एक कविता फिरते. तुम्हाला कल्पना आहे का? तुम्हाला आले असतील ते मेसेजेस. मित्रांनो, करू नका तुम्ही चुळबुळ, मी तुम्हाला आता देणार आहे तिळगुळ. अशा पद्धतीची ती कविता व्हॉट्सअपवर सगळीकडे फिरते आणि सगळेजण तुमच्या शब्दातून लोकांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. तुम्ही विद्यार्थी चळवळीपासून या सगळ्या सामाजिक आणि राजकीय वातावरणामध्ये आलेले आहात. तुम्ही विद्यार्थी असताना तुमच्यावर कोणत्या कवींचा जास्त प्रभाव होता? आता कवितेचा प्रभाव म्हणजे आता एकतर मी अशा कविता काही पुस्तक छापणाऱ्या कविता मी लिहित नाहीये. बरोबर आहे. आणि मला तुम्ही वाचल्या होत्या आणि त्याचा तुमच्या आयुष्यावर परिणाम झाला. कुसुमाग्रजांच्या कविता होत्या, आंबेडकरांच्या कविता होत्या, त्यानंतर आमचे जे सगळे शाहीर आहेत, वामन कर्डक ही शाहीर आहेत, नामदेव ढसाळे कवी होते, तर राजा ढाले साहित्यिक म्हणून पॅंथरच्या मुवमेंटमध्ये होते. त्यामुळे या सगळ्या लोकांचा जो प्रभाव आहे तो आपल्यावरती होता. आता विठ्ठल मोमप होते,
त्यानंतर प्रल्हाद शिंदे होते, नवनीत खरे होते, भिकू भंडारे होते, तर अशा अनेक आपले गोविंद मशिलकर होते. तर हे जे सगळे शाहीर आमचे होते आंबेडकरी चळवळीमधले, तर त्यांचा प्रभाव आपल्यावरती होताच. म्हणजे मी जो लीडर झालो ते मी या लोकांच्या रात्र मी कवाली ऐकत होतो आणि लोकांमध्ये कसं मिक्सअप व्हायचं, लोकांना कशी त्यांची मनं जिंकायची या संबंधामध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून मी पुढे आलेलो आहे. मी काही विचारवंत म्हणून मी पुढे आलेलो नाही आहे आणि मला विचारून व्हायचं नाही आहे. मी एक फील्ड वर्कर म्हणूनच मला आंबेडकरी चळवळीमध्ये माझं स्थान मजबूत ठेवायचं आहे. बरोबर. आणि महेश, माझी सवय अशी आहे की मी कोणावरती टीका करत नाही. मी आता कालच मी औरंगाबादला होतो आणि नामांतर वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हरिभाऊ बागडे होते, रामदास कदम होते, चंद्रकांत खैरे होते. तर त्या ठिकाणी मी एवढंच म्हणालो की मी म्हणजे मी सहजासहजी कुणावरती टीका करत नाही आहे. माझ्यावर मात्र सगळे नेते टीका करतात. मी काँग्रेस सोबत असलो की टीका करतात, मी भाजप सेनेसोबत आलो टीका करतात. त्यामुळे मी लोकांना हेच सांगितलं की कशी पचवायची टीका, अरे कशी पचवायची टीका ते तुम्ही माझ्याकडून शिका. क्या बात आहे. म्हणजे कशी पचवायची टीका ते तुम्ही माझ्याकडून शिका. आणि मला कधीच येत नाही राग, मला कधीच येत नाही राग, कारण मला कधीच येत नाही राग, कारण जय भीमची आहे माझ्या पोटामध्ये आग. मला कधीच येत नाही राग, कारण जय भीमची माझ्या पोटामध्ये आहे आग. अरे मला तर फुलवायची आहे फुले आंबेडकरांच्या विचारांची बाग. अरे मला तर फुलवायची आहे फुले आंबेडकरांच्या विचारांची बाग, म्हणूनच मला येत नाही राग. वा वा वा. तर हे मी कालच म्हणालो. तर ठीक आहे, अशी मला सवय आहे. त्यामुळं माझी भूमिका अशी असते की आपण दुसऱ्यावरती सातत्याने टीका न करता आपण आपली भूमिका मांडायची. तुम्ही बोलणार नाहीत, परंतु मी त्या कवितेला अजून एक यमक जुळवू इच्छितो की मी खरोखरच आहे पॅन्थरच्या चळवळीतला ढाण्या वाघ, त्यामुळे मला येत नाही राग, असं तुम्ही म्हणू शकता. पण तुम्ही स्वतः म्हणजे आणि मी अजिबात लागू देणार नाही तुमच्या अस्मितेला डाग. वा वा वा. मी कधीच लागू देणार नाही तुमच्या अस्मितेला डाग, कारण मी आहे पॅन्थरचा ढाण्या वाघ. क्या बात, क्या बात. वा. तुम्ही आताच दलित पॅन्थर चळवळीचा उल्लेख केला आणि आज नामदेव ढसाळ कविवर्य त्यांचा पहिला स्मृती दिन आहे. तर काय त्यांच्याबद्दलची एखादी आठवण सांगा ना तुमच्या. तुम्ही एकत्र काम केले, एकत्र लढाई तुम्ही लढलेला आहात. आता नामदेव ढसाळांच्या बद्दल बोलायचं झालं तर नामदेव ढसाळ हे जसे कवी होते तसे ते फील्ड वर्कर म्हणून, कार्यकर्ते म्हणून सुद्धा ते अत्यंत मजबूत असणारे असे कार्यकर्ते होते. एक तर पॅन्थरची मुवमेंट जी आहे ती यासाठी स्थापन झाली की कविता लिहून आणि फक्त पुस्तकं लिहून, कादंबऱ्या लिहून क्रांती होत नसते. बरोबर. तर त्यासाठी आपणाला फील्ड वर्क केलं पाहिजे, प्रॅक्टिकल वर्क करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने कविता करून काही चालणार नाही. तर त्या कवितेमधला जो विद्रोह आहे तो विद्रोह रस्त्यावरती दिसला पाहिजे, त्या माणसाच्या मनामध्ये तो दिसला पाहिजे. आणि म्हणून पॅन्थर सारखी मुवमेंट आवश्यक आहे. दलितांवरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा मुकाबला करणारं सामर्थ्य तयार करणारी एक मुवमेंट उभी राहिली पाहिजे. म्हणून पॅन्थरची मुवमेंट उभी राहिली. नामदेव ढसाळ, राजा ढाले, उमाकांत रणधीर वगैरे असे जे नेते होते, अशा नेत्यांनी पॅन्थरची मुवमेंट उभी केली. मी नंतर त्याच्यामध्ये आलो. परंतु नामदेव ढसाळ यांचा जो अनुभव आहे ते कवी म्हणून तर फार मोठे होतेच होते, खूप मोठे होते, परंतु मित्र म्हणून ते फार मोठे होते. म्हणजे मित्र म्हणून माणूस, जिंदादिल माणूस म्हणून नामदेवराव जिंदादिल माणूस म्हणजे एकदम. आणि आता नंतरच्या काळामध्ये मी त्यांच्यासोबत नव्हतो, ते दलित पॅन्थरचं काम करायचे, मी रिपब्लिकन पक्षाचं काम करायचो. पण महेश, मला आठवतंय की रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झालं 90 मध्ये. आणि त्यावेळेला माझा आग्रह असा होता की आपण शिवसेना भाजपला हरवण्यासाठी काँग्रेस बरोबर जाणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यावेळेला नामदेव ढसाळ यांनी मला म्हणजे आम्हाला साथ दिली आणि आम्ही नामदेव ढसाळ, भाई संगारे, आम्ही एकत्रित होतो. आणि ज्या वेळेला शरद पवारांनी मेसेज पाठवला की RPIचा एक मंत्री आपल्याला करायचा आहे, तर त्यावेळेला नामदेव ढसाळ यांनी माझ्याच नावाची शिफारस केली. मी काय मंत्री होण्यासाठी उत्सुक नव्हतो, परंतु नामदेव ढसाळ यांनी सांगितलं की रामदास, तुलाच मंत्री बनलं पाहिजे, तू मंत्री बनल्यानंतरच थोडंसं पक्षाला चांगलं वेटेज येणार आहे. आणि आम्ही कोणी जरी उत्सुक असलो तरी माझं मत असं आहे की तुझ्या या मुवमेंटमुळं, तुझ्या ताकदीमुळं आता इथे काँग्रेसचं सरकार आलेलं आहे आणि आम्ही सगळे तुझ्यासोबत होतो. तर ते मला बरेचसे सिनियर असताना सुद्धा ते माझा रिस्पेक्ट करायचे, कार्यकर्ता म्हणून रिस्पेक्ट करायचे.
आणि म्हणून म्हणजे नामदेव म्हणजे मला 90 मध्ये शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री करण्यामध्ये नामदेव ढसाळ यांचा मोठा सहभाग होता. त्यांनी फार आग्रह केला की तूच होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मग मला त्यावेळेला शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये जाण्याची संधी मिळाली मला. तर असं एक नामदेव ढसाळ म्हणजे कवी तर म्हणून आहेच. आता एक तर मी सांगतो हा. की आम्ही आमच्या जीवनामध्ये न्यायासाठी करत होतो आटापिटा. आहा. महेश, आम्ही आमच्या जीवनामध्ये न्यायासाठी करत होतो आटापिटा, म्हणून नामदेव ढसाळ यांचा आला गोलपिटा. क्या बात आहे. वा. याच पॅन्थरनी मजबूत केल्या होत्या आमच्या मुठा. याच पॅन्थरनी मजबूत केल्या होत्या आमच्या मुठा आणि आम्हाला नेहमीच मार्गदर्शन देत राहिला नामदेव ढसाळ यांचा गोलपिटा. वा. तर असं एक नामदेव ढसाळांचं एक व्यक्तिमत्व मोठं होतं ते. म्हणजे नामदेव ढसाळ हे कार्यकर्ता म्हणून माझ्यावरती त्यांचं फार प्रेम असायचं की मी एक फील्ड वर्कर म्हणून काम करतोय आणि मला साथ द्या अशा पद्धतीचं आव्हान ते नेहमी करायचे. तर आज त्यांचा पहिला स्मृतिदिन आहे. ते एवढ्या लवकर जातील अशी अपेक्षा नव्हती, पण माणसाचं जीवन हे क्षणभंगूर आहे. कधी काय होईल काही सांगता येत नाही. परंतु नामदेव ढसाळ यांची अजूनही आवश्यकता होती. जसं परवा मध्यंतरी मी असं म्हणालो की बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा होती की शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या तिकिटावर 52 मध्ये उभा राहिलेले बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार त्यांना सुद्धा इथं आपण बसलो याच मतदारसंघामध्ये लवकर लोकसभा मतदारसंघामध्ये हार पत्करावी लागली शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या तिकिटावर उभे राहिल्यानंतर. म्हणून बाबासाहेबांनी ठरवलं होतं की मला सगळ्या जातींचा पक्ष रिपब्लिकन नावाने केला पाहिजे. तर जर बाबासाहेब हयात असताना रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला असता आणि अजून एक 10 वर्ष बाबासाहेब आंबेडकर आमच्यात राहिले असते तर महेश या देशाचे प्रधानमंत्री म्हणून बाबासाहेब आंबेडकर लोकांच्या समोर आले असते. ही परिस्थिती एकदम बदललेली असते. पण ते आठवले साहेब यांच्या बरोबर सुरू असलेली आपली चर्चा अशीच चालू राहणार आहे. पतंगबाजी मध्ये आपण आता त्यांच्या विद्यार्थी चळवळीतल्या काही आठवणी ऐकणार आहोत यानंतरच्या भागामध्ये. तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा फक्त IPN लोकमत. मकर संक्रांती निमित्तच्या या पतंगबाजीत पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण बोलत होतो आठवले साहेबांशी त्यांच्या विद्यार्थी दशेतल्या आठवणींबद्दल. तुम्ही त्यावेळेस विद्यार्थी चळवळीत असताना नामदेव ढसाळ आणि सगळे मान्यवर तुमच्याबरोबर होते आणि आताचा काळ हा बराच याच्यामध्ये बरंच मोठं अंतर आहे. तर तो त्या प्रवासाकडे तुम्ही कसं बघता? आता मी सांगू म्हणजे मला आठवतं की तुम्ही सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहत होता आणि हॉस्टेलमधून डायरेक्ट मंत्री म्हणून बंगल्यामध्ये जाणारे मला वाटतं तुम्ही एकमेव उदाहरण असाल. हा बरोबर. म्हणजे एकतर मी हॉस्टेलमध्ये राहत होतो. दलित पॅन्थर्स भारतीय दलित पॅन्थर्स काम मी करत होतो आणि आता विद्यार्थी दशेमध्ये मला आठवतंय की आंबेडकरी विचाराने प्रभावित झालेले आमच्यासारखे सगळे विद्यार्थी. एक तर दलित समाजावर अन्याय होणाऱ्या घटना त्या काळामध्ये सातत्यानं खेड्यापाड्यात होत होत्या आणि नंतर शिकायला जरी मी मुंबईमध्ये आलेलो असलो तरी सुद्धा खेड्यापाड्यामध्ये असेच अत्याचार होत होते. त्यामुळे पॅन्थर सारख्या मुवमेंटमध्ये आपण जायला पाहिजे म्हणून राजा ढाले नामदेव ढसाळ यांनी स्थापन केलेल्या पॅन्थरमध्ये जाण्याची संधी मला मिळाली. आणि एकतर बाबासाहेबांच्या बद्दल प्रचंड आदर. म्हणजे एक पहाडापेक्षाही मोठं असणारं व्यक्तिमत्व. एका छोट्याशा गावातून आलेले आंबडवे नावाच्या गावातून आलेले बाबासाहेब आंबेडकर मऊ या ठिकाणी जन्माला आलेले आणि सुभेदार रामजीच्या पोटी जन्माला आलेले भीमाईच्या पोटी जन्माला आलेले बाबासाहेब आंबेडकर. पण ते जीवनभर संघर्ष करत राहिले. महेश तुला आठवण सांगायची म्हणजे सयाजी महाराजांनी स्कॉलरशिप दिल्यामुळं बरोबर बाबासाहेब आंबेडकर लंडनला गेले. नंतर अमेरिकेमध्ये गेले. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये लंडनमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीमध्ये शिकले. तर त्यावेळेला जो ॲग्रीमेंट झालं होतं त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर बडोद्याला सयाजी महाराज गायकवाड यांच्याकडे नोकरीला गेले. बरोबर. आणि आपण त्यांचं चरित्र पाहिलेलं आहे. त्यांचा चित्रपट पाहिलेला आहे. त्यामध्ये बाबासाहेबांना पावला पावलावर कसा जाती जनावर त्यांचा अपमान केला जात होता तिथल्या क्लासरीच्या कर्मचाऱ्याकडून शिपायाकडून. आणि म्हणून बाबासाहेबांनी हा निर्णय घेतला की जर माझी अवस्था अशी असेल मी एवढ्या डिग्र्या घेऊन मी इथं आलेलो आहे तर माझी जर अशी अवस्था जाती जनावर असेल तर माझ्या समाजाचं काय होणार. आणि म्हणून मला आठवतंय मी हा मुद्दा अनेक वेळेला मांडलेला आहे की बाबासाहेब आंबेडकर नोकरीत सोडून
बडोद्यामध्ये सयाजी बाग ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी झाड आहे, त्या झाडाखाली ते गेले आणि ढसाढसा रडले आणि त्यांनी ते ठरवलं की आता मला जाऊन माझ्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून ते बडोद्याची नोकरी सोडून ते आले. जर बाबासाहेब आंबेडकर जर नोकरीच करत राहिले असते तर मला वाटतं की ही मुवमेंट कदाचित पुढची उभी राहिली नसती. आणि म्हणून ज्यावेळेला कॉलेजमध्ये शिकत होतो तर त्यानंतर मी ठरवलं की नोकरी करायची नाही. माझी आई तर शेतमजुरी करणारी, मी लहान असताना माझे वडील वारले होते आणि आईने मात्र मला शिकवलं होतं की बाबासाहेबांसारखं तू शिक. आई माझी शेतावर काम करायची, इतरांच्या, पाटील देशमुखांच्या, आणि मला ती शिकवायची. मी नंतर सांगलीमध्ये शिकायला होतो काही दिवस. आगळगाव नावाचं गाव आहे त्या ठिकाणी माझा आजोळ आहे, तिथं मी शिकायला होतो सांगली जिल्ह्यामधलं. नंतर सावळज नावाचं गाव आहे तासगाव तालुक्यामध्ये, आबांच्या मतदारसंघामध्ये, तर त्या ठिकाणी मी हायस्कूलला होतो. आणि नंतर मी कॉलेजला नंतर इकडे आलो होतो. तर एकतर माझ्या मनामध्ये सातत्याने हा विचार असायचा की जर बाबासाहेबांनी नोकरी केली असती तर कदाचित पुढे शेड्यूल कास्ट फेडरेशन म्हणा, बहिष्कृत चळवळ राहिली नसती. म्हणून आपण सुद्धा नोकरी करता कामा नये. म्हणजे माझी आई तिथं शेतमजुरी करत होती तरी सुद्धा मला वाटलं की आपण नोकरी न करता आपण मुवमेंटमध्ये फुल टाइम काम केलं पाहिजे. मुलांना नोकऱ्या लावल्या पाहिजे. सगळ्यांनी नोकऱ्या केल्या तर हे काम कोण करणार. तर म्हणून मी त्या मुवमेंटमध्ये ओढला गेलो आणि म्हणून बाबासाहेबांच्या बद्दल मला प्रचंड आदर होता. बाबासाहेब नसते तर कदाचित आम्ही या कॉलेजमध्ये शिकायला नसतो. आणि म्हणून एक बाबासाहेबांच्या बद्दल त्यांचं फार मोठं ऋण आमच्या जिंदगीमध्ये त्यांचं आहे आणि म्हणूनच मी या चळवळीमध्ये ओढला गेलो. बरोबर. म्हणून तुम्ही पण ठरवलं की आपण सुद्धा नोकरी करायची नाही. हा, म्हणजे असं ठरवलं मी ठरवलं की आपण फुल टाइम काम केलं पाहिजे. मग मी मंत्रालयामध्ये. पण त्यावेळेस तुम्ही विद्यार्थी चळवळीत असताना तुमचं कवी मन आहे तेव्हा तुम्ही प्रेम कविता केल्या होत्या का? प्रेम कविता काय नाही मी केल्या. म्हणजे आता एक तर मी मुवमेंटमध्येच असल्यामुळं, आता चळवळीमध्ये मी असल्यामुळं, आणि माझं एक कॅरेक्टर हे लोकांना आवडणारं कॅरेक्टर आहे. जर मी प्रेम कविता घेऊन लोकांच्या समोर आलो तर लोकांना ते आवडणार नाही. त्यामुळे मी काय त्या कविता नाही, त्यावेळेस विद्यार्थी असताना केल्या होत्या का? नाही, आता मी तर एक कार्यकर्ता म्हणूनच मी लोकांच्या समोर आलेलो आहे. त्यामुळं प्रेम कविता काय तशा मी केलेल्या नाही आहेत. पण लग्नानंतर तुम्ही सीमा वहिनींवर केलेल्या प्रेम कविता बऱ्यापैकी चर्चेत होत्या. नाही, चर्चेत काय नाही. म्हणजे आता ती जर आता माझी बायको तर तशी ब्राह्मण समाजाची आहे, ती सांगलीमधली आहे आणि ती तशी ओरिजिनल उत्तर प्रदेशची आहे. ती वाराणसीची आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या नात्यामधली त्यांची फॅमिली आहे. पण ते सगळं मराठी बोलतात. ते सगळे ते महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांची फॅमिली श्रीवास्तव नावाची त्यांची फॅमिली आहे. तर एकतर आता माझ्या मिसेसचा मला फार मोठा पाठिंबा आहे. आता मी अनेक वेळेला कधी घरी असतो नसतो तरी कसली तक्रार न करता आपला नवरा हे चांगलं काम करतो, समाजाचं काम करतो, त्यामुळे त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे म्हणून ती ताकदीनं माझ्या पाठीमाग उभी राहिलेली आहे. त्यांनी केली का कविता कधी तुमच्यावर? नाही, त्यांनी तर कविता नाही, ती काही कविता करत नाही आहे. परंतु ठीक आहे, पण ती शिकलेली आहे, ती BSc झालेली आहे आणि तिला चांगलं ज्ञानही आहे. आपल्या समाजाबद्दल तिला रिस्पेक्ट आहे, बाबासाहेबांच्याबद्दल रिस्पेक्ट आहे, बौद्ध धर्माबद्दल. ती ब्राह्मण जरी पूर्वीची असली तरी ती लग्नाच्या अगोदरच ती माझ्यासोबत बौद्ध झालेली आहे. त्यामुळे बुद्धांच्या बद्दल तिला चांगलं प्रेम आहे. आता म्हणजे तुम्ही एक आधी काँग्रेसच्या बरोबर होतात आणि आता तुम्ही शिवसेना भाजप महायुतीचे घटक आहात, तर हे ट्रान्झॅक्शन कशा प्रकारे तुम्ही बघता त्याच्याकडे? त्याच्याकडे मी बघतो की आता मी ज्या वेळेला भूमिका घेतलेली आहे त्या वेळेला लोकांच्या बरोबर संवाद करून भूमिका घेतलेली आहे. बरोबर. आठवले साहेब, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर कवितेमध्ये द्यावं असं मला वाटतं. आत्ताचा जो विजय झालेला आहे, आपण तोपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊया. आठवले साहेबांबरोबर सुरू असलेली चर्चा अशी चालू राहील. एक तोवर घेऊया छोटासा ब्रेक. पाहत राहा फक्त IB. पतंगबाजीमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. मी ब्रेक घेण्यापूर्वी आठवले साहेबांना म्हणालो होतो की आधी काँग्रेस आणि आता भाजप आणि शिवसेना महायुती, हा जो तात्विक बदल आहे, या बदलाचे काय परिणाम झाले?
तुम्ही कवितेतूनच सांगावं असं मला वाटतं. नाही, कवितेतूनही सांगतो, परंतु आता एक तर असं आहे की मी अगोदरही म्हणालो होतो की काँग्रेस सोबतचा निर्णय घेताना मी संवाद साधला होता कार्यकर्त्यांशी, विचारवंतांशी, साहित्यिकांशी. आणि मला त्यावेळेला सर्वांनी सांगितलं होतं की शिवसेना भाजपला हरवलं पाहिजे आणि त्यासाठी काँग्रेस सोबत जाणं अत्यंत आवश्यक आहे. तर काँग्रेसचा जो प्रवास होता तो मी काँग्रेस सोबत आलो. शरद पवारांची आणि माझी मैत्री त्यावेळेला झाली, ती अजूनही माझी मैत्री आहे. जरी मी शिवसेना भाजप सोबत जरी आलेलो असलो तरी राजकारणाचे धडे जे आहेत ते नक्कीच त्यांनी मला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आशीर्वाद आहेच आहे, त्यांची प्रेरणा मला आहेच आहे. परंतु राजकारण कसं करायचं हे शरद पवारांच्या माध्यमातून त्यांच्या तालमीत आपण शिकलो आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आपण 5 वर्ष होतो. तर त्यामुळं राजकारण कसं करायचं, कुणाला काय करायचं या संबंधामध्ये शरद पवार त्याचे फार हुशार आहे. तर ठीक आहे. तर म्हणून मी कधी शिवसेना भाजप सोबत आल्यावर मी व्यक्तिगत पातळीवर कधी शरद पवारांवरती टीका केलेली नाही आहे किंवा इतर नेत्यांवरती मी टीका नाही केलेली. पण आपण जो मला प्रश्न विचारलाय की काँग्रेसच्या नंतर, राष्ट्रवादीच्या नंतर आपण आता भाजप सेनेकडे आपण आलात, तर एकदम उलटी ही विचारसरणी जी आहे. तर आता ही विचारसरणी जरी त्या परस्पर विरोधी असली तरी देशामध्ये महागाई वाढलेली होती, भ्रष्टाचार वाढला होता, दलित अत्याचार वाढले होते, विद्यार्थ्यांवर अन्याय होत होता, महिलांवर अन्याय होत होता आणि लोकांची मेंटॅलिटी टोटली काँग्रेस विरोधामध्ये गेलेली होती. बरोबर. आणि मग आता त्याच्यासमोर पर्याय काय? तर मग महाराष्ट्रामध्ये भाजप सेना आणि देशभरामध्ये बीजेपी आणि एनडीए हाच एक पर्याय आहे, अशी एक मानसिकता लोकांची होती. ज्यावेळेला मी बाळासाहेब ठाकरेंना भेटलो, मला आठवतंय की बाळासाहेबांचा वाढदिवस होता 23 जानेवारीला, पण मी 2 दिवस तिथं नव्हतो. आणि मग मी मातोश्रीवर फोन केला की मला बाळासाहेबांना, मी राहायला इथं तुमच्या कॉलनीमध्ये आलेलो आहे आणि जरी आपण वेगळ्या पक्षाचे असलो तरी शरद पवार तुमचे मित्र आहेत, बाकीचे अनेक लोक तुमचे अनेक क्षेत्रातले लोक मित्र आहेत. आणि स्वतः बाळासाहेब त्यांच्या सभांमधून तुमच्या भाषणाची नक्कल करायची. नक्कल करायचे. तर मलाही बाळासाहेबांना भेटून ते कशी नक्कल करतात ते बघायचं होतं. बरोबर. तर ठीक आहे. तर म्हणून मला असं वाटलं की त्यांना भेटावं. तर मी 25 जानेवारी 2011 बाळासाहेबांना भेटलो आणि बाळासाहेब मला म्हणाले की रामदासजी, तुम्ही आता काँग्रेससोबत राहिल्यामुळेच आम्हाला सत्तेच्या बाहेर राहावं लागतंय. तुमची मतं जी आहेत ती निर्णायक मतं आहेत आणि आंबेडकराईट मतं, दलितांची मतं आमच्या बाजूला आल्याशिवाय आणि शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आल्याशिवाय सत्ता परिवर्तन होणार नाही. त्यामुळे आपण विचार करा. आणि मग मी त्यावेळेला काही युती करण्यासाठी गेलो नव्हतो महेश. बाळासाहेबांना फक्त पुष्पवृष्टी देण्यासाठीच मी गेलो होतो. आणि त्याच्या अगोदर एकदा नामांतराच्या वेळेला मी गेलो होतो 94 मध्ये, 94 मध्ये गेलो होतो मातोश्रीवरती. तर त्यावेळेला बाळासाहेबांच्या सोबत 2.5 तास माझी चर्चा झाली होती. तर ते बाळासाहेब म्हणजे बोलण्यामध्ये, चर्चा करण्यामध्ये दिलखुलास माणूस, अशा पद्धतीचं ते व्यक्तिमत्व होतं. आणि माझ्याशी त्यावेळेला 2.5 तास बोलले त्या मातोश्रीवरती. आणि त्यावेळेला म्हणाले होते की बाबासाहेबांच्या बद्दल मला आदर आहे, माझा नामांतराला विरोध नाही, पण मराठवाड्यातल्या लोकांचा विरोध आहे, म्हणून माझा विरोध, म्हणून आमच्या पक्षाचा विरोध आहे, असं ते म्हणाले होते. तर ठीक आहे. तर म्हणून मी ज्यावेळेला त्यांना भेटलो त्यावेळेला ते म्हणाले शिवशक्ती बरोबर भीमशक्ती आली तर मोठं परिवर्तन होईल राजकीय, सामाजिक, आणि तुम्ही याचा विचार करा. आता परिवर्तन झालेलं आहे आणि ते तुम्ही कवितेतून सांगावं असं मला वाटतं. तर आता ते मला असं वाटतं की एकदा आम्ही सगळे एकत्र आल्यानंतर आमचा मोर्चा निघाला होता 9 जूनला. आणि अचानकपणे सेना भाजप आरपीआयचा मोर्चा होता महायुतीचा आणि अचानकपणे त्या ठिकाणी पाऊस आला. तर मी बोलताना असं म्हणालो होतो, इथे पडू लागले आहेत पावसांच्या जबरदस्त धारा. इथे पडू लागले, इथे पडू लागले आहेत पावसांच्या धारा, द्या तुम्ही आता जय भीम आणि जय महाराष्ट्रचा नारा. वा. इथे पडू लागलेले आहेत पावसांच्या जोरदार धारा, द्या तुम्ही आता जय भीम आणि जय महाराष्ट्रचा नारा, जागा करा तुम्ही महाराष्ट्र सारा. जागा करा तुम्ही महाराष्ट्र सारा आणि वाजवून टाका काँग्रेस राष्ट्रवादीचे बारा. तर हे आपण केलं होतं. त्यानंतर एक केलेलं आहे की आमच्या बाबांचा आम्हाला लागलेला आहे लळा, आमच्या बाबांचा आम्हाला लागलेला आहे लळा, म्हणूनच आम्ही फुलवणार आहोत तिथे समतेचा मळा. वा. म्हणूनच आम्ही ते फुलवणार आहोत समतेचा मळा,
आम्ही पुसून टाकणार आहोत काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तेचा फळा. आम्ही पुसून टाकणार आहोत काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तेचा फळा आणि फडकवणार आहोत आम्ही विधानसभेवर भगवानी निळा. वा. अरे मी केलं होतं. पण आता सत्ता आल्यानंतर आठवले साहेब दिल्लीमध्ये महाराष्ट्रामध्ये असं वाटलं होतं की तुम्ही मंत्री व्हाल. आता महेश असं आहे की मी काय मंत्रिपदाच्या, लोकांना असं वाटतं की मी मंत्रिपदाच्या मागे लागलेलो आहे, परंतु मी काय मंत्रिपदाच्या मागे लागलेलो नाही. पण एक लोकांची भावना अशी आहे की काँग्रेसच्या काळामध्ये, युपीएच्या काळामध्ये सुद्धा मी पंढरपूरचा खासदार होतो आणि त्यावेळेला आपल्याला मंत्री बनवण्याचं आश्वासन देण्यात आलं. आणि मी पुन्हा पुन्हा काँग्रेसला सांगत होतो की नेहरूच्या मंत्रिमंडळामध्ये बाबासाहेब आंबेडकर होते. बरोबर. पण त्यानंतर आमच्या पक्षाच्या एकाही व्यक्तीला केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळालेली नाही आहे. तर म्हणून तुम्ही माझा विचार करा. आणि माझा पक्ष 29-30 राज्यामध्ये आहे. माझा पक्ष एका राज्यामध्ये नाही, छोटा का असेना पण तो अनेक राज्यात माझा पक्ष आहे. तर काँग्रेसने काही विचार माझा केला नाही. आता इथे नरेंद्र मोदी साहेबांनी मला आश्वासन दिलं होतं. मी युपीच्या आणि महाराष्ट्राच्या अनेक सभांमध्ये मी त्यांच्यासोबत होतो आणि त्यांनी मला फक्त त्यांची अडचण सांगितली होती की पहिल्या वेळेला थोडं तुमचं होणं कठीण आहे, कारण मला कमीत कमी लोकांचं मंत्रिमंडळ बनवायचं आहे. तर तुम्हाला केलं तर अजून बाकीचे छोटे पक्षांना नाराज होतील, तर म्हणून विस्ताराच्या वेळेला आपलं नक्की करू असे म्हणाले होते. त्यानंतर महेश ज्या वेळेला शिवसेना भाजपमध्ये फूट झाली, तर त्यानंतर मला शिवसेना उद्धवजींचा फार आग्रह होता की मी शिवशक्ती भीमशक्तीचा नारा एकत्रित आपण देऊया, पण आपण आमच्या सोबत या. पण आता आम्ही विचार केला की दिल्लीमध्ये बीजेपीची सत्ता आहे, इथेही बीजेपी सत्ता येण्याची शक्यता आहे आणि म्हणून आम्ही बीजेपी सोबत गेलो. त्यावेळेला मला लिहून दिलेलं आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या सहीचं पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये ते पत्र अमित शहा यांना विचारून ते तयार केलेलं आहे आणि त्यामध्ये केंद्रामध्ये एक मंत्रिपद देण्यात येईल, राज्यामध्ये 10% सत्ता देण्यात येईल, 2 MLC RPIला देण्यात येतील, महामंडळाची चेअरमन पद, उपाध्यक्ष पद आणि सदस्य पद देण्यात येतील. तर अशा पद्धतीचं लिखिताचं आश्वासन आहे. बरोबर आहे. आठवले साहेब, आपण त्याबद्दल पुढच्या भागामध्ये बोलूया. रामदास आठवले यांच्याबरोबर सुरू असलेली ही पतंगबाजी अशीच सुरू राहणार आहे. तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा फक्त IBN लोकमत. पतंगबाजीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत खासदार रामदास आठवले. आठवले साहेब, तुमच्या कविता हा सगळ्याच मोठ्या सभांचा एक म्हणजे आकर्षण बिंदू असतो. म्हणजे बाळासाहेब ठाकरे जेव्हा तुम्ही काँग्रेसमध्ये होतात त्यावेळेस तुमची नक्कल करायचे आणि त्यानंतर महायुतीमध्ये जेव्हा तुम्ही सामील झालात तेव्हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबरीने कविता सादर करत होते, त्यांच्या समोर कविता सादर. तो अनुभव कसा होता तुमचा? नाही, तो अनुभव तर चांगला होता. म्हणजे बाळासाहेबांच्या उपस्थितीमध्ये त्याच्या फार सभा झाल्या नाहीत, उद्धवजींच्या उपस्थितीमध्ये झालेल्या आहेत. पण बाळासाहेबांच्या उपस्थितीमध्ये 1-2 सभा झाल्या होत्या. तर त्यावेळेला म्हणजे एकतर बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व हे मी अगोदर सांगितलं की अत्यंत सॉफ्ट व्यक्तिमत्व, दिसायला ते फार हार्ड, त्यांची भाषणं फार हार्ड, पण बाळासाहेबांचं मन आणि चर्चा करण्यामध्ये फार दिलखुलास. आणि बाळासाहेबांचे संबंध फिल्म क्षेत्र असेल, नाट्य क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, पॉलिटिकल क्षेत्र असेल, म्हणजे बाळासाहेबांच्या बद्दल आता पत्रकारिता म्हणून, व्यंगचित्रकार म्हणून, अशा पद्धतीनं बाळासाहेब होतेच. आणि बाळासाहेबांच्या तालमी तयार झालेली उद्धव ठाकरे. तर मी तर ही भूमिका अनेक वेळेला मांडलेली आहे की बाळासाहेबांचे खरे वारदास एकच आणि त्यांचं नाव आहे उद्धव ठाकरे. त्यामुळे बऱ्याचदा राज ठाकरे तुमच्या कवितेतून टोले जास्त राज ठाकरेंना बसताना दिसले. हा, ते बसले ना. आता ते या वेळेला तर ते माझ्यावरती सारखी बोलत होते. त्याला तुम्ही जे उत्तर दिलं होतं ते ऐकवाल का? नाही, आता ते नेहमी मला असं कळलं की ते नेहमीच माझी नक्कल करताय. एकदा लोणावळ्यामध्ये होतो मी, अमित शहा आणि आपली सभा होती. तर मग मी 1-2 ओळीमध्येच म्हणालो होतो की जर माझी कुणी करत असेल नक्कल, जर माझी कुणी करत असेल नक्कल तर त्याचं करून टाकेन मी टक्कल. मग नंतर ते पुढच्या सभेत असं म्हणाले की आठवले असं म्हणाले की ते आम्ही टक्कल करून टाकू आणि बाजूला अमित शहा होते.
ठीक आहे ना, मी कधी राजवरती बोलत नाही, पण माझी भूमिका मात्र ही असायची की हिंदी भाषिकांना विरोध करणारी भूमिका असू नये. बरोबर. ठीक आहे, मुंबई ही मराठी लोकांची आहे, मराठी लोकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना मॅक्झिमम नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, धंदे त्यांनी केले पाहिजेत. पण जे धंदे आपण करत नाही ते कोणीतरी केले पाहिजेत, म्हणून उत्तर भारतीय लोक इथं आले आणि ते धंदे करतात. त्यामुळं मला असं वाटतं की त्या भूमिकेला आठवलं आमचा साहेब, तुम्ही विरोध होता. मतदारांकडे जायचं निवडणुकीला उभे होतात त्यावेळेस सुद्धा तुम्ही मतं सुद्धा कवितेतून मागायचे. ती कविता तुम्ही ऐकवा ना, मला आठवतं तुमची ती कविता खूप गाजली होती. नाही, नाही, कविता तर म्हणजे मी इथे आलो नाही माझ्या तुंबड्या भरायला. म्हणजे तुम्ही मतदारांना स्पष्ट करा. मी इथे आलो नाही माझ्या तुंबड्या भरायला, मी इथे आलो आहे तुमच्यासाठी संघर्ष करायला. मी इथं आलो आहे तुमच्यासाठी संघर्ष करायला, मी इथं आलो नाही निवडणुकीमध्ये हरायला. आहा. मी पंढरपूरमध्ये आलो नाही निवडणूक हरायला, पण वेळच आली तर मी तयार आहे माझ्या भीमासाठी मरायला. तर अशी कविता. कसा लोकांमधून रिस्पॉन्स कसा मिळायचा? नाही, लोकांमधून रिस्पॉन्स चांगलाच असायचा ना. आता एक तर एक दुसरी कविता आहे की माझ्या भीमाचंच योगदान आहे माझ्या लाल बत्तीच्या गाडीला. म्हणजे तुम्ही समाज कल्याण मंत्री असताना लिहिलेली कविता. माझ्या भीमाचंच योगदान आहे लाल बत्तीच्या गाडीला, म्हणूनच मी आलेलो आहे तुमच्या वाडीला. आता मी मजबूत करणार आहे तुमच्या खाडीला. आता मी मजबूत करणार आहे तुमच्या खाडीला. मला असं वाटतं परंतु की कोणाची हिंमत आहे हात लावायची माझ्या गाडीला, तर कोणामध्ये हिंमत नाही हात लावायची माझ्या दाढीला. अशी आपली कविता होती. म्हणजे म्हणजे कवितेचा आधार घेऊन तुम्ही सर्वसामान्य माणसाशी एक संवाद साधत गेलात. पण आता याच कवितामुळे तुम्ही सोशल मीडियामध्ये हिरो झालेले आहात. म्हणजे रजनीकांत यांच्यावरचे अनेक किस्से आम्ही वाचले, ऐकले, अजूनही चालू आहेत मोठ्या प्रमाणात. त्यानंतरच्या काळात आलोकनाथ बाबूजी त्यांच्यावरचे अनेक किस्से आणि त्यांच्या बद्दलच्या गोष्टी खूप प्रसिद्ध झाल्या. आणि आता मराठीमध्ये सगळ्यात हिट आहेत रामदास आठवले. तर तुमच्यापर्यंत येतात का या बातम्या सोशल मीडिया? तुम्ही व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर? म्हणजे आता मी ज्या स्टाईलनी कविता करतो तशा माझ्यावरती किंवा माझ्या स्टाईलने अनेक लोक करतात कविता. जसं आता तू सांगितलंस की करू नका तुम्ही चुळबुळ, नाही तर तुम्हाला देणार नाही तिळगुळ. आणि आता ही महेश, आता ही जी आहे तुझी पतंगबाजी, तुझी सुरू आहे पतंगबाजी पण कविता आहे माझी. वा वा वा. तर ही पतंगबाजी तर आहे, ठीक आहे, पण मित्र आहोत, तू चळवळीमधला आमच्यासारख्या लोकांना पाठिंबा देणारा कार्यकर्ता आहेस. आणि मी ज्या ज्या वेळेला मला आठवण होते मला नाव आठवतं प्रके अत्रे, ज्या ज्या वेळेला मला नाव आठवतं प्रके अत्रे, त्यावेळेला माझ्या समोर उभा राहतो महेश म्हात्रे. ओहो, धन्यवाद आठवले साहेब. आपण मला ही अशा प्रकारे एक पावती दिलेली आहे. तुम्ही चळवळीतून सत्तेपर्यंत गेलेला आहात. हा सगळा प्रवास करत असताना तुम्ही समाज बदलताना बघितलेला आहे. तर आता जेव्हा तुम्ही तरुण मुलांना भेटता तेव्हा कशा प्रकारचं तुम्हाला काय वाटतं की ही तरुणाई कुठे जाणार आहे? यांच्याकडून समाजाचं नेतृत्व कसं होणार आहे? आता मी हे पाहतोय की म्हणजे तरुणांमध्ये शिक्षणामध्ये प्रगती करण्याची एक मोठी भावना त्यांच्या मनामध्ये आहे. आणि आपण जरी दलित असलो तरी सुद्धा आपण प्रगती करण्याची संधी आपल्याला बाबासाहेबांच्या घटनेमुळं मिळालेली आहे. तर त्यामुळं लोक आता तयार होत आहेत. पण मी बघितलंय की पॅन्थरची चळवळ मी बघितलंय महेश, त्यावेळेला कसली अपेक्षा न करता भरभरून लोक त्या चळवळीमध्ये यायचे. नामांतराचा लढा होता, भूमिमुक्ती आंदोलनाचा लढा होता, दलित अत्याचाराचा लढा होता. पण अलीकडे तेवढे लोक आम्ही जमा करतो, आमचा पक्ष आहे गावागावामध्ये, परंतु तरुणांमध्ये जशी पॅन्थरच्या काळामध्ये भावना होती 20-25 वर्षापूर्वी तशी भावना दिसत नाही. म्हणजे व्यक्तिगत स्वार्थ, आपली नोकरी, आपली फॅमिली, अशा पद्धतीची मेंटॅलिटी थोडीशी वाढती आहे. तर एक तर आता आम्ही विचार करतो या
तरुणांच्या हातामध्ये पक्षाचं नेतृत्व गेलं पाहिजे. तरुणांनी या चळवळीला योगदान देण्याच्या संबंधामध्ये प्रयत्न केला पाहिजे. पण हे पूर्वीचे दिवस आणि आताच्या दिवसामध्ये थोडा फरक हाच आहे की तेवढ्या ताकदीनं अजून तरुण चळवळीच्या पण आपण पाठीमागे राहत नाहीत. आशा करूया की तरुण सुद्धा बाहेर येतील आणि ते सामाजिक बदलासाठी प्रयत्न करतील. आज आहे तुमच्या स्टाईलमध्ये मी या कार्यक्रमाचा शेवट करतो की आज आहे मकर संक्रांती, चला आपण निर्धार करूया आणि देशात करूया सामाजिक क्रांती. वा वा वा. आणि आठवले साहेब तुम्ही आज इथे आलात आणि पतंगबाजीमध्ये आपली उपस्थिती इथे आपण नोंदवली. धन्यवाद. थँक्यू. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत महेश.